तर जय श्रीराम मित्रांनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज सकाळी लवकर उठले, त्याचं एक कारण आहे. बाहेर जायचं आहे, लग्न आहे त्यांच्या मित्राचं, तिकडे जायचं आहे. आणि सकाळी लवकर उठल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि हे बघा सकाळचं वातावरण. बघा कसं धुकं पडलंय तिकडे. आणि पक्ष्यांचा आवाज पण किती येतोय. सकाळी सकाळी मॉर्निंग विथ ब्लॅक टी. मित्रांनो, आता आम्ही निघालोय आणि सकाळचे 8:15 वाजलेत. आणि सकाळचं वातावरण बघा कसं आहे. सकाळपासून आभाळच होतं, पण छान वाटत होतं. आणि पावसामुळे 4 व्हीलर केली होती. यशच्या पप्पांची गाडी होती, त्यामुळे यशला पण सोबत घेतलं होतं माझ्यासोबत. आणि मित्रांनो, हे बघा बेस्ट फ्रेंड, लहानपणीचे मित्र, जिकडे जाईल तिकडे दोघं सोबतच असतात. आणि दोघे एकत्र आले की सारखं त्यांचं ते कंपनीतलं डिस्कशन चालू असतं. तुमचं काय चाललंय काम, आमचं काय चाललंय, तेच चालू असतं सारखं दोघांचं. आणि हे बघा उजनी धरण, गाडीतून बघायला किती छान वाटते. पावसाळ्यात खूप पाणी असते या धरणाला. आता चालूच होईल बघा इथून पुढे. मित्रांनो, पोचलो मी आता इथे. आणि खूप गरम होतंय, गरमी खूप आहे, त्यामुळे इथे बसलो हॉटेलमध्ये येऊन. जस्ट पोचले, 12:30चे लग्न आहे आम्ही. आणि मित्रांनो, हा बघा लग्नाचा सेटअप. खूप छान व्यवस्था केली होती लग्नाची, फक्त आभाळामुळे गरम होत होतं. आणि इथं जी मुलगी दिसते तोंडात काहीतरी घातलेलं, ती मुलगी नंतर इतकी रडत होती ना गरमीनं. तिला खूप गरम होत होतं, तिला सहनच होत नव्हतं गरमी, त्यामुळं खूप खूप रडायला लागली होती नंतर ती. तर मित्रांनो, इथं बघा ह्या छोट्या मुलीनं साडी नेसली होती आणि तिला ती साडी सावरता येत नव्हती, म्हणून वैतागली होती ती खूप प्रयत्न करत होती ती साडी सावरण्याचा, पण तिला जमतच नव्हतं. इथं बघा नवरदेव पाया पडून आला होता आणि आता लग्नासाठी आतमध्ये एंट्री करायची होती. तर मित्रांनो, नवरा नवरीची एंट्री झालेली आहे इथं आता मंडपात. आणि नवरी मुलगी खूप हसमुख चेहरा होता, सतत हसत होती आणि खरंच खूप छान होती, गोड दिसत होती दोघं पण. आणि लग्न पण खरंच खूप छान होतं. दारातच होतं लग्न त्यांच्या. लग्न दारात घेण्याचा आणि मेन किस्सा म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या घरासमोर मंडप टाकला होता, पण तो वाऱ्यानं पावसामुळे उडून गेला, त्यामुळे परत त्यांनी रोडच्या तिथं मंडप टाकला. आणि गरमी जास्त होती, आभाळ आलं होतं, त्यामुळं गरम खूप होत होतं, पावसाचं वातावरण झालं होतं. आणि हे बघा सनई चौघड्यांशिवाय लग्नाला काय शोभाच नाही. सनई चौघडे असल्याशिवाय लग्न असल्यासारखं वाटतच नाही. आणि मित्रांनो, इथं मंगलाष्टका सुरू झाल्यात आणि मला वाटतं की नवरी माझ्या कॅमेऱ्यात बघती की काय. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ती खरंच माझ्याच कॅमेऱ्याकडे बघत होती, मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय बघा. लागलंय आणि आता आम्ही जेवायला बसलो. मित्रांनो, असं जेवण होतं, चपाती, सुकी भाजी, भात. आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतं, खूप छान होतं जेवण. पण गरमीनं ती गरम होत होतं आणि त्यात जेवण पण गरम, त्यामुळं खावं वाटत नव्हतं. आणि मट्टा पण खूप छान होता, जेवण खरंच खूप छान होतं. लग्न पण खूप छान झालं एकदम. आणि ह्या माझ्या ओळखीच्या झालेल्या तिथं खरंच खूप छान होत्या. लग्न होईपर्यंत माझ्यासोबत थांबल्या, नंतर मला आंब्याच्या झाडाखाली घेऊन गेल्या बसायला. छान स्वभाव होता. आणि ही बघा रिटर्न येताना सोनाई दूध डेअरी लागली इंदापूरच्या अलीकडे. कोणी बघितली नसेल तर बघा, खूप मोठी आहे दूध डेअरी सोनाई. आम्ही आता रिटर्न निघालोय लग्न करून.
लग्न 12:30चं होतं. लग्न झालंय आणि आता आम्ही रिटर्न निघालोय बारामतीला. आणि बारामतीला जाताना इथे आम्हाला रसाचा दुकान दिसलं. तर हे सगळेजण रस प्यायला गेले तिथं. मला खूप कंटाळा आलता, त्यामुळे मी काही गेली नाही रस प्यायला. हे सगळेजण रस प्यायला गेलेत. मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा ब्लॉग तुम्हाला आवडला का. जास्त काही मी घेतलं नाही, जेवढं मला जमलं तेवढंच मी घेतलं. आणि त्यात पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं आम्हाला घरी लवकर जायची गडबड होती, त्यामुळे जास्त काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. थोडंच मुमेंट घेतल्यात. आवडला असेल ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करत राहा. बाय.